म्हणून हे संतोष देशमुखांच्या पर्यंत आले। तर एकंदरीतच या मोर्चामध्ये नेते मंडळींनी मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। नेमकं ते काय म्हणालेत पाहूया। यांना तुम्ही म्हणतात अक्का, त्याचं नाव घ्यायचंय का नाही त्या बक्काचं मला माहित नाही, पण त्याचा मास्टर माइंड कोण आहे? आणि हे आदरणीय धनंजय मुंडे साहेब, तुम्हाला या मंत्रिमंडळात राहायचा नैतिकतेचा अधिकार नाही। तुम्हाला जर खऱ्या अर्थाने या बीड जिल्ह्याला न्याय द्यायचा असाल आणि तुम्ही जर खरंच सत्यवादी असाल, या बीड जिल्ह्याच्या मातीमध्ये तुमचा जन्म झाला असाल, तर तुम्ही बीड जिल्ह्याच्या जनतेला सांगून द्या, फेकतो राजीनामा आणि चौकशीला सामोरं जातो। का करत नाही तुम्ही? तुम्हाला कशाला पद पाहिजे? आमचे मुर्दे पडायला? या बीडच्या मोर्चाच्या वतीनं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी, जेवढे आमदार गोळा करायचे तेवढे करा, विरोधी पक्षाचे, सत्ताधाऱ्याचे, आणि मुख्यमंत्री साहेबाकडे जाऊन बसा आणि त्यांना सांगा जेवढे नावं घेतले ते सगळे अटक करा। त्यांच्या मागचे हाका काय म्हणतात पण ती वेगळं, ती धरा, हाकी नसली ती धरा, कोण काय असन ते धरा, आणि जाऊन दे 7.5 एकदाचे मधी कायला ताण। आम्ही पठ्ठे तुमच्या माग आहेत, तुम्हाला धक्का सुद्धा लागून देत नाहीत। हा जो मोर्चा आहे त्या मोर्चाचा आश्रय देतात जो कोण आहे तो धनंजय मुंडे। मी नाव घेऊन सांगतोय, नाव घेऊन कोट करून सांगतोय, छत्रपती केव्हा कोट करत नाही तरी मी कोट घेऊन सांगतो, तो आश्रयदाता धनंजय मुंडेला मंत्रीपद देऊ नका हे मी त्यावेळी सांगितलं होतं। पण मला माहित नाही त्याचा राजीनामा घेतील काय देतील, त्याला हकलपट्टी करतील। पण बीडच्या सगळ्या जनतेतल्या लोकांना मला हे सांगायचं आज, आणि ते सांगण्यासाठी मी इथं आलोय। आणि ते म्हणजे जर का त्याला पालकमंत्रीपद दिलं तर हा संभाजी छत्रपती घराणा बीडचं पालकत्व घेणार। आणि यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया।